रक्तातील ब्लॉकेजेस कमी ठेवण्यासाठी योग्य आहार फार महत्त्वाचा असतो. काही फळांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, पोटॅशियम आणि नैसर्गिक रक्त पातळ करणारे घटक असतात, जे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. तर अशी ही 10 फळे आहेत, जेणेकरून ते आपल्या रक्तातील ब्लॉकेजेस कमी करू शकतात. या फळांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. सफरचंद. यामध्ये पेक्टिन नावाचं फायबर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठू देत नाही. हे कसं खावं? तर रोज एक सकाळी सालीसह किंवा दुपारी खाऊ शकता. दुसरं म्हणजे डाळिंब. डाळिंब का उपयुक्त आहे? तर रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं, ब्लॉकेजेस कमी होण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. कसं खावं? तर रोज अर्धी ते 1 वाटी दाणे नक्कीच तुम्ही दुपारी किंवा सकाळी खाऊ शकता. त्याचप्रमाणे संत्रे का उपयुक्त आहे? तर यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असतं. रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं. तेव्हा व्हिटॅमिन सी म्हणजेच संत्री यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. केळी घ्या. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, त्यामुळे उच्च BP नियंत्रणात ठेवतं, हार्ट अटॅकचा धोका कमी करतं. रोज सकाळी एक मध्यम केळी तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा दुपारी खाऊ शकता, पण नक्कीच तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करा. दुसरं म्हणजे पपई. पपई रक्त पातळ ठेवण्यास मदत करते, सूज, जळजळ कमी करते आणि आपलं पचन सुधारवते. तेव्हा सकाळी उपाशीपोटी किंवा नाश्ता घेताना तुम्ही नक्कीच पपई खाऊ शकता. दुसरं म्हणजे आवळा. आवळा का उपयुक्त आहे? नैसर्गिकरित्या रक्तशुद्धीकरण करणारं हे फळ आहे. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं, हृदय मजबूत करतं. कसं खावं? तर रोज एक कच्चा आवळा तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. दुसरं म्हणजे द्राक्षे. का उपयुक्त आहे? तर द्राक्षे रक्तातील गाठी होण्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात, रक्तप्रवाह सुरळीत करतात आणि आपल्या शरीरामध्ये गाठी होऊ देत नाही. तेव्हा याचाही समावेश करा. दररोज 1 वाटी ताजी द्राक्षे खा. मधुमेह असलेल्यांनी मात्र प्रमाणात घ्या. पेरू. पेरूमध्ये फायबर खूप जास्त असतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदय निरोगी ठेवतं. पेरू सालीसह खावा. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी का उपयुक्त आहे? तर यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात. रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होते आणि हार्ट ब्लॉकेजेसचा धोका कमी होतो. ताज्या फळांच्या स्वरूपात नक्कीच खा. ॲवोकॅडो का उपयुक्त आहे? तर याच्यामध्ये गुड फॅट्स वाढवतात, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि आपली धमनी स्वच्छ ठेवण्यास नक्कीच मदत करतं. सलाडमध्ये किंवा थोड्या प्रमाणात तुम्ही हे घेऊ शकता. फक्त फळे खाऊन ब्लॉकेजेस पूर्णपणे निघून जात नाहीत, हेही लक्षात ठेवा. त्याचबरोबर तेलकट तळलेले पदार्थ आणि साखरही कमी खा. दररोज चाला, प्राणायाम करा, पुरेसं पाणी प्या, जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करा. आणि जर तुमच्या शरीरामध्ये अगोदरच ब्लॉकेजेस असतील तर डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्या आणि या फळांचाही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकाल.